मी पत्र पीएमओ ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे, कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं ते कुठेही चोरी होऊन देणार नाही आणि तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही. त्या ऑफिसला दिलेलं आहे, सीएमओला आपण दिलेलं आहे, त्याच्याचबरोबर अँटी करप्शनला दिलेलं आहे, त्याच्याचबरोबर आपलं लोकायुक्ताला आपण दिलेलं आहे. त्यामुळे ते पत्र दूध चोरीबद्दल आणि त्याच्याचबरोबर आपल्या अन्न चोरीबद्दल दिलेलं आहे. तसंच आम्ही ही कंप्लेंट करणार आहे, पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही. त्यामुळे मी इथं सामान्य लोकांना विनंती करतो, पुढाकार घ्या, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो. तुमच्यातले स्वच्छ चरित्रेचं जो कोणी असेल, जो कोर्टात जायला तयार आहे, हे सगळे डॉक्युमेंट देतील. मी तुम्हाला आश्वासित करतो, हे डॉक्युमेंट इतक्या पुराव्यासकट आहे की तुम्ही 6,500 आपण सर्वजण मिळून 6,500 कोटी या सरकारचे हे थांबवू शकतो आणि हे पैसे आपल्या सर्वांचेच वाचणार आहेत. प्रत्येक फाईल ही अर्थमंत्र्यांकडे जाते. जो विषय कोर्टामध्ये गेला होता स्वच्छतेचा हॉस्पिटलच्या 67 कोटीवरनं डायरेक्ट 650 कोटीवर जे आकडा नेला गेला वर्षाला, त्याच्यामध्ये 450 कोटी वर्षाचं भ्रष्टाचार होता. ती सुद्धा फाईल फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली होती. आता कोर्टाने त्याच्याकडे ताशेरे ओढले, ते थांबलं. पण आता टेंडर थांबलं असलं तरी भ्रष्टाचार तर होणार होता, इंटेन्शन होतं. आता ही फाईल सुद्धा फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली असावी, त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं हे मला माहीत नाही. आणि फायनान्स मिनिस्टरकडेच जाते अशी नाही, सगळ्या फाईल या फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे पण जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण जातात. त्यामुळे दोघांना या बाबतीतलं माहिती असावी. आणि सगळ्यात मोठा घोळ असा आहे की टेंडर डॉक्युमेंटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एका कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय घेतला होता, पण त्या कॅबिनेट बैठकीचे आम्ही मिनिट्स बघितले. जे काही सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये कुठेही या अँब्युलन्सच्या कराराबद्दल, टेंडरबद्दल मेन्शन सुद्धा केलं गेलं नाही. म्हणजे ज्या तारखेचं मेन्शन झालं की कॅबिनेट बैठकमध्ये आम्ही हा मुद्दा घेतला, त्या कॅबिनेट बैठकीच्या MOM मध्ये मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये जे सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल कुठेही काहीही लिहिलं गेलं नाही. टेंडर मागवल्यावर ज्या कंपन्या सहभागी होतील त्यांनाच ते हे मिळतं. तर आता आपण असं एकदम म्हणू शकतो का इतरांचे जो 33 लाखाने देणारा होता तो का नाही सर, अशा कुठल्या कंपन्या होत्या त्या का नाही त्याच्यात सहभागी? याच्यामध्ये असं आहे की त्यांना अनुभवाची अट टाकली गेली. अनुभवाची अट ही स्पॅनिश स्टँडर्ड प्रमाणे दिली गेली. म्हणजे 5 मिनिटांमध्ये झालं पाहिजे, 10 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. आता बीव्हीजीचा पूर्वीचा अनुभव तुम्ही काढा, किती मिनिटात ते सेवा देतात. आता तुम्ही स्पॅनिश पद्धतीने नाही तर स्पेनच्या पद्धतीने जर इथं तुम्ही करार करणार असाल तर भारतामध्ये इतर राज्यामध्ये ज्या काही व्यवस्था चांगल्या चालल्यात ते थोडी तिथं बीड करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये अजून एक घोळ असा होता की अँब्युलन्स अशा विशिष्ट पद्धतीने तुम्ही डिझाईन करा आणि पुढच्या 8 दिवसामध्ये आम्हाला दाखवा, असं सुद्धा कंडिशन त्याच्यामध्ये टाकली होती. सुमितली त्यांची अँब्युलन्स तयार ठेवली होती. पण मग एक कंपनी साऊथ इंडियाची, दक्षिण भारतातली, त्यांनी सांगितलं, कोर्टात गेले असं आम्हाला कळतंय की बाबांनो आम्हाला 8 दिवसामध्ये हे करता येणार नाही, आणि मग ती कंडिशन रद्द करण्यात आली. म्हणजे हे जे तुम्ही बोलत आहात तर ह्या गाड्या 1500 नॉर्मल अँब्युलन्सेस आहेत आणि खास ज्या आपण ॲडव्हान्स म्हणतो त्या 250च्या आसपास आहेत. भारतामध्ये एकच कंपनी कदाचित याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकते गाडी म्हणून, आणि इक्विपमेंटसाठी फक्त ठराविकच एक कंपनी आहे, ती भारताच्या बाहेरची, तीच क्वालिफाय होऊ शकते. त्यांना क्वालिफाय होण्यासाठीच हे घेतलं गेलंय असं दिसतंय. ती मी खूप डिटेलमध्ये गेलेलो नाही. तानाजी सावंतांनी खुर्ची सोडावी असं तुम्ही आता म्हटलं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिवसेनेचे, फायनान्स मिनिस्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा मुख्यमंत्री, या सगळ्यांवरती कारवाई व्हावी किंवा यांच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हीच अपेक्षा आहे का? आणि मुख्यत्वे याच्यातला मुख्य लाभार्थी कोण आहे की जो या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करणार आहे? आरोग्य मंत्रालय याच्यासाठी मुख्य लाभार्थी आहेत. आता त्यांच्याकडे हा पैसा नाही तर जर काय आला असेल तर त्यांनी कोणाकोणाला दिलंय हे आपल्याला सांगता येणार नाही. पण सत्तेत जे कोणी असतील ज्यांना लढायचंय त्यांनाच कदाचित याचा आर्थिक लाभ झाला असावा असं म्हणतात. त्यामुळेच तर यांना एक कुठेतरी आत्मविश्वास आहे की आम्ही काही झालो तर निवडून येणार, कारण की यांच्याकडे पैसा असावा असं वाटतंय. आता ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही तानाजी सावंत साहेबांचं जर ऐकलं असेल
तर अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल, पण मी भिकारी होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि 6,500 कोटीचा घोटाळा तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही कुठेतरी सिद्ध करताय की तुम्ही तुमची आर्थिक पोळी भाजून घेताय, पण महाराष्ट्राला तिथं खऱ्या अर्थाने भिकारी करताय. त्यामुळे ह्याला ते तर जबाबदार आहेच. आणि ह्या फाईलची मुवमेंट जिथून कुठून झाली तिथं आपल्याला खोलात जाऊन कोर्टाने त्याच्याबद्दलचे आदेश द्यावेत. आम्ही पत्र देऊ, पण आमच्या पत्राकडे हे दुर्लक्ष करणार आहेत. पण तरीसुद्धा कोर्टाच्या माध्यमातून हे टेंडर आम्ही कॅन्सल करू आणि पारदर्शक पद्धतीने हे टेंडर पुढे यावं, यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडंसं बघू. गेल्या वेळेस जे टेंडर स्वच्छतेचं 650 कोटीचं काढलं ते आम्हाला कळालं.